हल्ली आयुष्य स्वस्त झालंय का असा प्रश्न मला सतत पडतो आणि त्यानं व्यथित व्हायला होतं. कुणाचंही आयुष्य असो, कुणाचाही जीव असो, तो मोलाचाच आहे. पण हल्ली खून, दरोडे, त्यातून होणाऱ्या हत्या हे प्रमाण इतकं वाढलंय आणि त्यात बिभत्सपणा, विकृती जी आलेली आहे ती अनेक प्रश्न निर्माण करते. आता हे सगळं बोलण्याचं कारण असं की मागचे 1-2 दिवस पुण्यातल्या त्या इंजिनियर तरुणीच्या आत्महत्येविषयीची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत होतो. त्याचे सगळे अपडेट तपशील आज समोर येत आहेत. तोच जळगाव भुसावळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. अत्यंत व्यथित करणारी बातमी आहे. 2 9वीतल्या अल्पवयीन मुली आपल्या ट्युशनसाठी आज सकाळी आपल्या घरून निघाल्या. त्या ट्युशनला पोचल्याच नाहीत, कारण रस्त्यात असलेल्या एका विहिरीमध्ये त्यांना एका माथे फिरून ढकलून दिलं आणि त्यात त्या दोघींचाही अंत झालेला आहे. याविषयीची सगळी बातमी, घडामोड आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जो प्रश्न मला त्रास देतोय, व्यथित करतोय, तो तुम्हा सगळ्यांना सुद्धा भेडसावतोय का, हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. जळगावच्या भुसावळ तालुक्यामध्ये साक्री हे गाव आहे. या साक्री गावात 2 9वीतल्या मुली सकाळी ट्युशनला जायचं म्हणून एकमेकींसोबत आपल्या घरातून निघाल्या. घरातून ट्युशनपर्यंत जाताना मध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीजवळ त्या जेव्हा पोचल्या तेव्हा तिथे दबा धरून बसलेल्या रोहन नरेंद्र चौधरी नावाच्या एका तरुणानं त्या दोघांना जबरदस्तीनं ढकलत विहिरीजवळ नेलं आणि विहिरीत दोघींना ढकलून दिलं. तिथून तो पळून गेला. त्या दोघींना विहिरीत ढकलून देत होता, जबरदस्ती करत होता त्यांना ढकलण्याची. तेव्हा त्यांनी खूप आरडाओरड केली. त्यामुळे जवळच शेतात असलेल्या एका शेतकऱ्याला हा आवाज आला. तो धावत विहिरीपर्यंत आला. त्याने गावकऱ्यांना गोळा केलं आणि त्या दोघींनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. पण या सगळ्या दरम्यान 4 तास उलटून गेलेले होते आणि 4 तासांनी त्या दोघांचा मृतदेह मिळून आलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे. ही आज सकाळची घटना आहे. त्या दोघींचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असं त्या दोघींचे नातेवाईक म्हणतात. कारण जोपर्यंत तुम्ही ज्याने हे कृत्य केलेलं आहे त्यांना आमच्या म्हणजे नागरिकांच्या ताब्यात देत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली आहे. अत्यंत गंभीर ही घटना आहे. या माथे फिरून हे कृत्य का केलं, तो आधीपासून त्या दोघींना ओळखत होता का, या सगळ्या विषयीचा आता तपासाचा भाग आहे, तो पुढे येईल. पण अत्यंत बिभत्स आणि निर्घृण अशी ही घटना आहे, हृदयद्रावक अशी ही घटना आहे. दोघी 9वीतल्या अल्पवयीन मुली ट्युशनला म्हणून जातात, पण त्या आज रात्र बघणार नाहीत, उद्याची सकाळ बघणार नाहीत असं त्यांना किंवा त्यांच्या पालकांना सुद्धा वाटलं नसेल. जवळच्या विहिरीजवळ तो दबा धरूनच बसलेला होता, म्हणजे आधीच त्याने नियोजन केलेलं होतं का या सगळ्याचं. तो तरुण जो आहे, रोहन चौधरी त्याचं नाव, माथेफिरू, तो माथेफिरू आहे, मानसिक रुग्ण आहे. त्याने असं का केलं, तो आधीपासून या दोघींना ओळखत होता का, या सगळ्या विषयी आता तपास होईल. पण जर तो मानसिक रुग्ण नसेल तर एखाद्याचा राग किंवा एखाद्याची कृती इतकी टोकाला जाते की तो दुसऱ्याचा जीव घेण्याकरता पुढे येतो किंवा पावलं उचलतो. हे किती गंभीर आहे आणि हे समाज कुठे चाललाय असे प्रश्न निर्माण करणारा विषय आहे. तर या दोघी मृत्युमुखी पडलेल्या आहेत, कारण लगेचच त्यांना तात्काळ जी मदत मिळायला हवी होती ती मिळाली नाही. शेतकरी पुढे आला पण तो खाली उतरून काही त्या दोघींना वाचवू शकला नाही. त्यामुळे त्याने मग सगळ्या लोकांना गोळा केलं, गावकऱ्यांना गोळा केलं आणि मग त्यांना बाहेर काढण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचा दोघींचाही अंत झालेला होता. या दोघी अल्पवयीन आहेत, त्यामुळे त्यांची नावं आपण उघड करू शकत नाही. मात्र या दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरलेली आहे. आता पोलिसांनी या रोहन चौधरीला ताब्यात घेतलेला आहे. अजून एक गोष्ट इथे सांगायची ती म्हणजे पुण्यामध्ये जी घटना घडलेली आहे तर त्याचा आणि या जळगावच्या घटनेचा तसा संबंध अजिबात नाही. पण पुण्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्या विवाहितेबरोबर, ती इंजिनियर तरुणी होती जिनं आत्महत्या केली आपल्या 3 वर्षाच्या मुलीसमोर. तिच्या नवऱ्याचं, जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याचंही नाव रोहन चौधरीच.
हा रोहन चौधरी आणि त्याची आई पुण्यामध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलीस आता त्यांची चौकशी करतायत. हुंडाबळी प्रकरण आहे हे सगळं. आणि दुसरीकडे जळगावातलं हे प्रकरण, जळगावातल्या या 2 अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून त्यांना मारून टाकलंय. तो सुद्धा रोहन चौधरीच आहे. तरुण आहे, माथेफिरू आहे का, मानसिक रुग्ण आहे का, त्याने ही कृती का केली हे सगळं अजून समोर यायचंय. पण त्याचं नाव रोहन नरेंद्र चौधरी असं समोर येत आहे. अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे की दिवसा ढवळ्या 2 अल्पवयीन मुली आपल्या घरातून ट्युशनला जातात, पण तेवढ्या काही 10 मिनिटांच्या रस्त्यावर सुद्धा त्या सुरक्षित नाहीत. आणि कुणीतरी येतो, पटकन त्यांना विहिरीत ढकलतो आणि त्यांचं आयुष्य संपतं. अनेक प्रश्न निर्माण करणारी ही घटना आहे. तुम्हालाही या घटनेनं व्यथित केलंय का? तुम्हाला या संदर्भातल्या काही अधिक गोष्टी माहिती आहेत का? तुम्हाला काय प्रश्न निर्माण झाला जेव्हा ही घटना, ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.